मंडळी, युद्धाच्या पहिल्या दिवशी सर्वोच्च नेता गेला तरी इराण मागे हटत नाही. जागतिक महासत्ता असूनही अमेरिकेच्या नाकीनऊ का येत आहे? अस्त्र, शस्त्र, तंत्रज्ञान सगळं काही त्यांच्याकडे आहे, पण तरीही इराणचा पाडाव अमेरिकेला का जमत नाही? बलाढ्य अमेरिकेच्या कोण आणतंय नाकात दम? अमेरिका इस्रायल विरोधात इराणची रणनीती काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला देणार आहे, अगदी सोप्या भाषेत. मंडळी नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय थेट मुद्द्यावर. मराठवाड्यात एक म्हण आहे, वादीसाठी हल्या कापला, म्हणजे छोट्या कारणासाठी मोठी गोष्ट गमावणं. सध्या अमेरिकेचं काम हे असंच सुरू आहे. सध्या अमेरिकेला साधे इराणी ड्रोन्स पाडण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे मिसाईल वापरावे लागत आहेत. हा घाट्याचा सौदा ठरत असून ड्रोन हल्ल्यांनी अमेरिकेच्या नाकात दम आणलाय. इराणच्या या युद्धतंत्रानं, युद्धनीतीनं महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या नाकी नऊ आले. एवढंच नाही तर अमेरिकेला युक्रेनची मदत घेण्याची वेळ आली आहे. अमेरिकेकडे घातक B-2 बॉम्बर, F-35 क्रूज मिसाईल्स, प्रगत रडार सगळं काही आहे. पण इराणकडे आहे स्वस्त ड्रोन, जे आज महागात पडत आहेत, जे या युद्धाचा गेम चेंजर ठरत आहेत. कारण इराणचा प्रत्येक ड्रोन पाडण्यासाठी अमेरिकेला पेट्रियॉट, थाड आणि SM सिरीज सारखी महागडी इंटरसेप्टर वापरावी लागत आहेत. इराणच्या 20 ते 50 हजार डॉलर किमतीच्या शाहेद 136 ड्रोन पाडण्यासाठी 3 ते 12 मिलियन डॉलरचं मिसाईल अमेरिका आणि इस्रायलला वापरावं लागतंय. याचा अर्थ इराणच्या तुलनेत अमेरिका इस्रायलचा खर्च कितीतरी पटींनी जास्त आहे. आणि त्यामुळे हे ड्रोन केवळ सैन्याचं नुकसान करत नाहीये, तर ते आर्थिक युद्ध लढवत आहेत. इराणनं शाहेद हे हजारो कामिकाझे ड्रोन बनवले, ज्यांचा मोठ्या प्रमाणात अमेरिका आणि इस्रायल विरोधात सध्या वापर केला जातोय. इराणची रणनीती स्पष्ट आहे. एकाच वेळी मोठ्या संख्येनं ड्रोन पाठवायचे, त्यामुळे शत्रूच्या एअर डिफेन्स सिस्टीमवर प्रचंड दबाव येतो. एअर डिफेन्स सिस्टीमला थकवायचं, त्याचा साठा कमी झाला की मग मिसाईल हल्ले करून त्यांना गंभीर इजा पोहोचवायची. ही पद्धत आधी रशियाने युक्रेन युद्धात वापरली. इराणनं रशियाला शाहेद ड्रोन दिले होते. या ड्रोनची काही वैशिष्ट्ये आहेत. सुमारे 3.5 मीटर लांबी आणि 2.5 मीटर रुंदीच्या ड्रोनचं वजन अंदाजे 200 किलो इतकं असतं. 40 ते 50 किलो स्फोटकं घेऊन 2000 ते 2500 किलोमीटर पर्यंतचा ते प्रवास करू शकतात. त्याचा वेग ताशी 185 किलोमीटर आहे. त्याला GPS असतं, त्यामुळे ठरवून दिलेल्या टार्गेटवर अचूक निशाणा साधणं त्याला सहज शक्य होतं. मिसाईलच्या तुलनेत ते अतिशय स्वस्त आहे. एकतर ते कमी उंचीवरून उडतं, त्यामुळे रडारला शोधणं अवघड. शिवाय ते मोठ्या थव्यानं येऊन हल्ला करतं, त्यामुळे इंटरसेप्टमध्ये थोडीही चूक झाली की ड्रोन त्याचं काम करतं. या आत्मघातकी ड्रोननं अमेरिकेच्या रडार यंत्रणेला उद्ध्वस्त केल्याचं कळतंय. त्यात अमेरिकेचं कोट्यवधी डॉलरचं नुकसान झालंय. त्यामुळे भविष्यातले युद्ध केवळ आधुनिक तंत्रज्ञानावर नाही, तर किंमत, प्रमाण आणि उत्पादन क्षमतेवर अवलंबून असते. सतत ड्रोनच्या वापरानं पारंपरिक लष्करी शक्तींना त्यांची रणनीती बदलावी लागते. इराणचे हे ड्रोन हे दाखवून देत आहेत की लष्करी शक्तीचं मोजमाप या पुढच्या काळात केवळ महागड्या शस्त्रास्त्रांनी होणार नाही, तर कधीकधी साधं, स्वस्त आणि मोठ्या प्रमाणात वापरता येणारं तंत्रज्ञान जागतिक युद्धनीती बदलू शकतंय. आणि या बदलत्या युद्धनीतीनं बलाढ्य अमेरिकेला आज तरी जेरीस आणलंय. त्यांचं आर्थिक आणि सैन्य नुकसान होतंय, त्यामुळे त्यांनी युक्रेनकडे मदत मागितल्याचं कळतंय. यातच सगळं आलं की बलाढ्य अमेरिकेला एका छोट्या देशाची मदत घ्यावी लागते. हे युद्ध अमेरिकेला वाटतं इतकं सोपं नाहीये, हे यातून स्पष्ट होतंय. आजच्या या मुद्द्यामध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.